53. गोलंदाज जतीन भोईर षटकारानंतर कमबॅक. अवीच्या षटकामध्ये 22 पाहिलं, 14 दिल्या. सुशीलनं कमबॅक 10 दिल्या. सिद्धेशनं 14 दिल्या. बघा आम्ही जगदीश बुवांना पाहते. गोट्याबाई आज मोरबेला वास्तव्य म्हणून टेन्शन घेत नाहीये. ओमनं खूप छान व्यवस्था केली आज. मी म्हणेन चांगली व्यवस्था आहे. प्रेम आपणही थांबूया आज. जतीन भोईरला पाहतो. क्रिश सुद्धा आज थांबणार आहेत. यस, इंटरनेट सेवा थोडी विस्कळीत होती आणि आता सुरू झाले. आक्रमण केलाय, चढवलं अल्ला. यस, लॉंग ऑनच्या वरून आक्रमण, षटकार. स्कोर मूव्स ऑन. एकूण धावा 59. प्रीतम मात्रे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी जतीन भोईर यांच्यासाठी 100 रुपयाचं प्राइज आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावा एकूण टोटल आपण पाहतो 59. 59 धावा आहेत. मध्यरात्रीनंतर सुद्धा प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेत असताना क्रिकेटची हौस असते. भारतामध्ये जलद गतीने विकसित होणारा खेळ, तरुणांची गर्दी खेचणारा खेळ आणि सर्वाधिक लोकप्रियताचा खेळ आम्ही पाहतो. क्रिश आम्हाला माहिती देतो ISPL आता संपन्न झाले आणि त्याची काही अपडेट्स क्रिश कडे आले आणि तो जरूर आम्हाला पोहोचवेल. 2 षटकार आले. 59 लॉफ करतो. आणखीन एक षटकार. 59 प्लस 6 65. आता चेंडू शिल्लक 2. अनिकेत विध्वंसकारी फलंदाज अनिकेत. बुम बुम अनिकेत मॅन ऑफ द सिरीज. बाईक त्याच्या नावावर बायकर मॅन ओळखला जातो. अनिलजी टोपरी साहेब यांचं नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन त्याला असतं. मैदानावर तुम्ही शांत हुशारीने खेळला, संयमाने सुद्धा खेळला तर मैदानावर तुम्ही खूप काही करू शकता. हे आज तागत क्रिकेटमध्ये पाहिलं. आणि आता बॅटिंग टीम पोहोचली 65 वर. विकेटची नितांत गरज आहे. जतीन भोईर 65. 2 गडी बाद. 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. जतीन भोईर चेंडू शिल्लक 2. 3 षटकार आलेत. खोला टाकलाय यॉर्कर पद्धतीचा. बोंद्यामध्ये अगदी चेंडू फेकलाय. अनिकेत प्रयत्न करतोय, नकार दिला अजयनं. अजय सुद्धा एक चांगला बलवान बलवत्तर खेळाडू. क्रिशने आम्हाला माहिती दिली ISPL आज माजी मुंबई चॅम्पियन ठरला. काही अपडेट्स त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि ते सुद्धा आम्हाला माहिती देतील. तर श्रीनगर के वीर ठरलाय रनरअप. ISPL जी आपण पाहतो बिग टुर्नामेंट, लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ISPL यामध्ये आपल्या ग्रामीणचे खेळाडू होते. आज रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकरनं सुद्धा खुश केलं सगळ्यांना. ते सुद्धा माहिती मिळते. एकूण धावा 66. लास्ट बॉल. शेवट गोड होणार का? यस, पंच जरूर इशारा करतील. आउट. तर 67 68 करायचे. रजत मुंडे आज ठरला ISPL मध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट. 12 मॅच मध्ये 284 खेळला, ज्यामध्ये षटकार होते 21, 16 चौकार आणि हायेस्ट. आणि तब्बल 25 लाख त्याला मिळालं. ही क्रिश अभिमानाची गोष्ट आहे. अचिव्हमेंट बद्दल बोललं तर आज रजतचं कौतुक करूया. बेस्ट बॅट्समन 25 लाख. आज मॅन ऑफ द सिरीजला 50 लाख रुपये तिथे सुद्धा मिळालेत. म्हणजे आज या वैभवशाली क्रिकेटमध्ये बघा किती तुम्हाला कमाई. टार्गेट सेट झाले. आणि आज रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर यांनी 32 मध्ये 59 खेळला. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं आज क्रिश आपल्याला पाहायला मिळालं. आणि आज आकाश तारेकरनं दबदबा दाखवला. टार्गेट आपण पाहिलं विजयासाठी करायचे 68. चला, उद्याचा पहिला सामना 3 वाजता चालू होईल.
चालेल हरिग्राम वरून आणि येताना सँडी पाल ज्या पद्धतीने बॅटिंग केली अवीच्या ओव्हर मध्ये 22 आल्या सिद्धेशच्या ओव्हर मध्ये 14 आल्या सुशीलने दिल्या 10 त्यानंतर जतीनने 21 दिल्या आणि या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल विचुंबे संघाकडे सुद्धा ताकद आहे क्रिकेट मध्ये काय होऊ शकतो याचा नेम नाहीये सलामीची जोडी सरकले गोलंदाजी करताना अमर हिलाल टार्गेट सेट केले 68 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आज संघ खेळतो आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना आपण मंगलमूर्ती 11 विचुंबे संघाला पाहतो विनिंग टार्गेट 68 पाठलाकाला सुरुवात होईल सलामीची जोडी सरकल्या अशिकेश बोईर आणि नॉन स्ट्रायकर एंडला किरण बोईर यस सामना जिंकणं खूप महत्वाचे दोन्ही संघाला सुपर 12 च्या प्रवासासाठी अमर हिलाल पहिला चेंडू बघा सँडी पालकर यांची किती क्विक ऍक्शन असते अपील येण्या अगोदरच त्यांनी सांगितलं का चेंडू ऑफ स्टिक वरून बाहेर चालला होता नेहमी आम्ही क्रिश म्हणतो का सँडी पार्कर म्हटलं तर घारी सारखी नजर आणि मोरा सारखे कान अगदी चप्पल असतात क्विक ऍक्शन अमर बॉल टार्गेट कंपॅरिझन आपण कडे वळलं अवीच्या षटकामध्ये 22 आल्यात अमरचा हा चेंडू डॉट समोर अशिकेश हाफ ट्रॅकर वेग चांगला होता मात्र पंच इशारा करतील उपाययोजना आखल्या मात्र अशिकेश सुद्धा थांबणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा ठासून गुणवत्ता भरल्या हा सुद्धा एक पॉवरफुल फलंदाज इथे खेळावा लागेल शेवटपर्यंत थांबावं लागेल अशिकेशला डॉट बॉल त्यानंतर वाईट 68 करायचे गोलंदाज अमर हिलाल उपाययोजना आखल्या पॅलिंग इथे एंड थोडा बदलतो अमर जो एंड आपण त्याचं पाहत असतो त्यामध्ये चेंजेस केलेत एक वेगळी रणनीती लेफ्ट आर्म राउंड विकेट ऑफ स्टिक करून चेंडू बाहेर थोडा काढण्याचा प्रयत्न यशस्वी झालेत बघा ही गोलंदाजांचं जे निरीक्षण असतं ना याचं कौतुक करायला पाहिजे फलंदाज ऑन साइडला त्याचा स्ट्रॉंग झोन येतो तिथे फटके केले मात्र त्यानंतर त्याच्या फटक्यामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण करणं इथे एंड बदलला राईट आर्म ओव्हर द विकेट ना तो राऊंड विकेट ना आता लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना मारा करतोय अमर हिलाल खोला टाकला यावेळी वेग प्रचंड होता ऑन साइडला ड्राइव्ह करतो सिंगल मिळाली अशिकेशने नकार दिला वेगळं धोरण असेल सिंगल मिळेल धावसंख्येमध्ये आघाडी करायचं असेल तर धावांचा उच्चांक आहे तिथे तुम्हाला पाठला करायचं अशिकेश किरण एकूण धावा 2 स्ट्रायकरला आला किरण हा सुद्धा एक विध्वंसकारी त्याला सुद्धा थांबावं लागेल अमर हिलाल आतापर्यंत 3 चेंडू समोर ठेवला प्रहार करतो मिडॉन कडे चेंडू अडवलाय गुड फिल्डिंग धनंजय हिलाल त्यांना पाहिलं चेंडू अडवलाय धावा आल्या आतापर्यंत 3 चेंडू शिल्लक 2 धावा 3 विकेट गेले नाही उर्वरित 2 चेंडू कडून अपेक्षा अशिकेश कडून 2 वाजली फटक्यांची नितांत गरज आहे अशिकेश करू शकतो त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे हाफ ट्रॅकर कनेक्शन झालं नाही वेग सुद्धा प्रचंड होता शरीरभेदी गोलंदाजी किती घातक असू शकतो प्रत्येक फलंदाजाचा एक स्ट्रॉंग झोन असतो त्या नियोजनानुसार जर उपयुक्त गोलंदाजी झाली तर मैदानावर तुम्हाला तो पलटवार करता येतो आणि तो प्रयत्न सुरू आहे अमर हिलाल कडून आतापर्यंत 3 चेंडू डॉट एक व्हाईट बॉल 2 सिंगल आल्या धावा 3 आहेत जिथे अविनाश अवीच्या षटकामध्ये 22 आल्या होत्या अमर हिलाल समोर ठेवला गॅप स्ट्रोक अशिकेश प्रयत्न करेल ओव्हर कंप्लीट 21 धावा आल्या जतीन बोईरच्या षटकामध्ये हे विसरून चालणार नाही 22 आल्या अविनाश कडे
दोघांनाही अजूनही समान समान संधी आणि एकूण टार्गेट पाहिलं तर 7 धावा आहेत. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. 4 षटकं 68 चं टार्गेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 7. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेतो आणि त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. किरण भोईर आणि हृषिकेशला पाहतो. आतापर्यंत हृषिकेशने 3 चेंडू डॉट खेळले. जरूर आपण मॅच कडे पाहूया. कोण जाईल सुपर 12 मध्ये. गोट्याबाई जगदीश बुवा जरूर आपण पाहते आणि त्यांची संपूर्ण टीम. आई गावदेवी मैदान मोरबेचं हे मैदान नेहमी आम्ही पाहतो आणि आज पाहिलं 4थी डे नाईट. 16 फेब्रुवारीला शेवटची डे नाईट ज्यामध्ये अंतिम लढती असतील. त्या लढतीचा आनंद सुद्धा क्रिकेट रसिक घेणार आहेत. फॉर्च्यून इव्हेंट्स जरूर प्रेक्षकांना विनंती करेन उद्या सुद्धा या स्पर्धेचा घटक आपण बना आणि पहिल्या आयोजनामध्ये क्रिश प्रेमामध्ये पाडणारी स्पर्धा आहे. मात्र संघांची साथ उद्या मिळाली वेळेवर तर खूप बरं होईल. 7 धावा धावफलकावर. पहिला चेंडू काय गोलंदाजी आहे बघा. यॉर्कर पद्धतीचा मारा जरूर पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. काल आम्हाला पिसारवेचे एक सामना आठवतो. एक मेडन ओव्हर आल्यानंतर आम्ही संघांचे नाव घेणार नाही. मेडन ओव्हर आल्यानंतर पण सुद्धा 70 धावा क्रिकेटमध्ये 3 ओव्हर मध्ये होऊ शकतात. हे आपण बऱ्याच वेळा पाहिलं. फास्ट क्रिकेट आहे. जलद गतीचा क्रिकेट आहे जिथे काय होऊ शकतो. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. अशिकेशन ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे. मैदान गाजवण्याची जिद्द या खेळाडूकडे आणि मात्र संघासाठी त्याचं थांबणं सुद्धा खूप महत्वाचं. आणि धावा एकूण 8 रन्स. अजय भंडारी नेक्स्ट बॉल खोला टाकला. पुन्हा एकदा वारंवार 30 गोलंदाजी होते. काय भेदक मार आहे बघा. अनिकेतला पाहतोय. अनिल ढोपरी सुद्धा आहेत. लॉंग ऑन कडे प्रयत्न जरूर झाले. सिंगल वर समाधान. एक धाव अर्जित करून संघ पुढे सरकला. एकूण धावा 9. टार्गेट 68. किरण भोईर 2 चेंडूचा सामना केला. 2 वर खेळतो. धावा 9 आहेत. टार्गेट 68. गोलंदाज अजय भंडारी. मोठे फटके केव्हा येणार हा विचार होतोय. मोठ्या फटक्यांची गरज आहे. अप्पर कट करतो. डीप कडे क्षेत्र खाली पाठलाग झालाय. दूरवरून क्षेत्र खाली. प्रयत्न जरूर होतील. ओ व्हेरी क्लोज. सिंगल डबल महत्वाचे असतील. मोठे फटके महत्वाचे असतील. अशिकेश कडे पुन्हा स्ट्राइक गेले. एकूण धावसंख्या आपण पाहते 10 धावा आहेत. तर थोडं टार्गेट अनालिसिस आम्ही 2 ओव्हर नंतर डिटेल्स घेऊन येऊ. अजय भंडारी 3 चेंडू मध्ये काहीच करून देत नाही. व्हाईट बॉल. एकूण धावा 11. तर 2 षटकानंतर 36 धावा होत्या जेव्हा बॅटिंग केली उसाटणे संघानं. आता 11 आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. अशिकेश वैयक्तिक आतापर्यंत 6 चेंडू मध्ये 6 वर तो खेळतोय. लॉफ करते. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे षटकार आलाय. दणदणी 6 धावा. ऋषिकेशचं थांबणं महत्वाचं आहे. या खेळाडूच्या नावावर अनेक विक्रम आहेत बघा. फटका, शॉट सिलेक्शन, टायमिंग प्रॉपर, शरीराचं संतुलन जबरदस्त आणि त्यानंतर पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. याच हाय लेवलला खेळावं लागेल आता अशिकेशला. सामन्यामध्ये जर दबाव निर्माण करायचा असेल. 17 झाल्या. 2 ओव्हर नंतर 36 होत्या. अजूनही थोडा पिछाडीवर विचुंबे. इथे आगेकूच करू शकतो. चेंडू शिल्लक 2. ओ टप्पा पडला. उचली होती. ही एक वेगळी रणनीती. अजय भंडारी बघा. लाईन किती चांगली होती. व्हाईट साठी बॅट्समन रिव्ह्यू टेक्निकल टीमची आम्ही मदत घेतो. काही आमच्या मॅनेजमेंटचे सहकारी आहेत.
लेफ्ट आर्म राउंड विकेट न बॅटिंग टीम रिव्ह्यू टप्पा पडल्यानंतर चेंडूला उंची आपण पाहतो आणि त्या टेक्निकल टीम कडून कव्हर केलं आणि हे चित्र ओ यष्टीरक्षक सुद्धा पाहिलं यस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल मॅच ऑन होईल एकूण धावा 18 36 होते आणि आता 18 अशिकेश्वर सर्वांच्या नजर आहे दोन चेंडूचा खेळ बाकी 2:51 अगदी काही वेळानंतर रम्य पाठ पाळलं 14 मध्ये 50 फास्टेट खेळावं लागेल शरीरभेदी गोलंदाजी ही विकेट महत्वाची होती बघा अजयनं अगदी शरीरावर चेंडू फेकला मिडलला आले आणि काय आपण पाहिलं इथे कनेक्शन होतं दिशा टप्पा विभिन्नता विवेक शेठ भोईर पाहतोय गार्गे एंटरप्राइजेस स्क्रीनवर त्यांना आम्ही पाहतोय विचुंबेचे आमचे काही पाठीराख आहेत फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून त्यांना सुद्धा आपण इथे पाहतोय चेतन सुरते मी स्क्रीनवर त्यांना पाहतोय चेतन भिंगारकर असतील बघा या मॅचला एन्जॉय करतात विचुंबेचे आमचे पाठीराखे पुढे गेला तर आणखीन पाठीराखे सुद्धा आहेत दिव्येश भिंगारकर आहेत चला वळूया मॅच कडे 13 मध्ये 50 अवी आलाय ओ विकेट क्लीन बोल्ड दबाव पुन्हा निर्माण झाला आता 12 मध्ये अगदी अवीला पाहिलं बॅकफुटला गेले त्यानंतर त्यांना फाईन लेगला खेळायचं होतं आणि इथे क्लीन बोल्ड त्रिफळाची दांडी उद्ध्वस्त केले त्रिफळाची 2 षटकांचा खेळ संपला एकूण धावा दाफलकावरच्या धावा बनवल्या अजयनं 25 तो खेळला 14 खेळला मुकेश अनिकेत खेळला 13 आणि या धावसंख्येचा रतीप उभा केला 2 षटकानंतर आता एकूण धावा दाफलकावरती 18 2 षटक बाकी 12:50
चेंडू 50. गोट्याबाई 18 धावा 3 विकेट. जितेशला पाहतो एकूण धावा दाफलकावरती टोटल 18 आहेत. लॉफ करतोय पुन्हा तोच प्रयत्न, तिथे कोणी नाही. दूरवरून प्रयत्न जरूर झाले. सामना मात्र थोडा कठीण सामना आपण जरूर पाहतो. लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे. विनिंग कॅल्क्युलेशन 10 मध्ये 48. गोलंदाज जितेश मडवी. विकेट नंतर 2 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फेकेल. राऊंड विकेट. ओ लॉफ केला डीप कडे. ओ कमालीचे प्रयत्न होते. षटकार. इक्वेशन अनालिसिस. टार्गेट थोडं मोठे 68. कमबॅक होणार का या मॅच मध्ये? लक्ष विद्या पुन्हा एकदा. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं. विनिंग कॅल्क्युलेशन षटकाराला रोहितच्या बॅट मधून धूम धडाका आक्रमक करावं लागेल. 9-42. आणखीन एक आक्रमण चढवला हल्ला आणि तिथे कोणी नाही. आल्या 1 बाउंड 4 धावा. आता 8 मध्ये समीकरण येईल. प्रत्येक चेंडूवर आक्रमणाची नितांत गरज. 2:57 अगदी सकाळी हा शेवटचा सामना. सत्यवान काकडेंना थोडी धास्ती होती का 5 वाजतील का, मात्र नाहीये. नियोजित सुनियोजित झाला कार्यक्रम. कारण आज आयोजकांचे मे बी क्रिश 2.5 तास वेस्ट गेले. 4:30, 5:30, 6:30 त्यानंतर 7 ला पहिला सामना सुरू झाला. 8:38. आदळला चेंडू बॅटवर आला नाही. यस पंचांकडे अपील होईल. स्ट्रायकरला खेळतो पुन्हा एकदा. अपेक्षा आहे रोहित कडून, मात्र प्रवास कठीण आहे. 7 चेंडू आणि 38. 7 चेंडू 38. सुरुवातीला धुरंधर खेळ पाहायला मिळाला फलंदाजाकडून आणि त्यानंतर एक कठीण इक्वेशन. जितेश लॉफ करतोय. शेवट त्याचा गोड करण्याचा प्रयत्न. गुड कॅच. अनुजना हा झेल टिपला. आता 6 मध्ये करायचे 38. ऋषिकेश केलाय नवीन फलंदाज. 6 मध्ये 38. सहा चेंडू आणि 38 धावेची गरज. तो उद्या पहिला सामना जरूर. क्रिश आम्हाला मॅनेजमेंट माहिती देते. EF त्यानंतर कदाचित CD तर महालुंगी रिडगर हा पहिला सामना आहे उद्या. विगर आणि जियान 11 वलप दुसरा सामना आहे. नेवाळी वहाल तिसरा आणि चौथा मोह 40+ नेरे. आणि क्रिश आज एक सामना आपण एक संघ क्वालिफाय केला असता जर ते 2-2.5 तास वेस्ट गेले नसते तर. कारण उद्या 2 शो मॅच सुद्धा आहेत. लॉफ करतोय बघा. हा फटका जरूर गेला. षटकार. अजूनही पाठीराख्यांचा मॉरल सपोर्ट आहे. असे पाठीराखे पाहिजेत. क्या बात आहे. सामना कोणी जिंको कोणी हारो, मात्र क्रिकेटला आपण एन्जॉय करायचं. कारण उद्या सुपर संडे सुरू झालाय. बघा हे प्रेक्षक विचुंब्याचे पाठीराखे मॅचला एन्जॉय करतात.
एका बाजूला आपण उसाटणीच्या पाठीराख्याला पाहतो ते सुद्धा या मॅचला एन्जॉय 5 मध्ये 32 सुमित खेळतोय 5-32 बॅटवर आला नाही चेंडू यास प्रयत्न कमालीचे होते 4 मध्ये 32 सुरुवातीला 22 आल्या 14 आल्या 10 21 जतीन बोईरच्या षटकामध्ये ज्या अतिरिक्त धावा आल्या 3 षटकार तिथे या सर्व गोष्टींचा विचार केला जाईल 4 मध्ये 32 स्लोअर वन मात्र थोडा बाहेर गेलाय 4 मध्ये 31 येतील एकूण धावा 37 टार्गेट 68 तो उद्याचा लॉट्स जरूर तुमच्यापर्यंत पोहोचेल रिपोर्टिंग टाइम ऑन टाइमला या सर्व संघांना विनंती असेल कारण पहिलं आयोजन आहे मोरबे गावचं 4 मध्ये 31 गुड बॉलिंग अनिल ढोपरीला आम्ही पाहतोय मास्टर माइंड आहेत एसटी रक्षक क्रिकेटची प्रचंड हौस आहे आणि यंगिस्तानचा संघ त्यांनी खूप चांगला बांधलाय कौतुक करायला पाहिजे 3 मध्ये 31 पाहिजेत सामन्यामध्ये शिक्का मोर्तब करताना उसाटे संघ सिंगल आता 2 चेंडू 30 धावा दोन चेंडू आणि 30 धावेची गरज तर नक्कीच आज एक संघ गेला ग्रुप बी मधून जो होता सांगडे आणि आता जवळपास विजयाच्या समीप पोहोचते उसाटणे संघ त्यांना सुद्धा उद्या वेळ दिला जाईल 1:29 फॉर्मॅलिटीज संपूर्ण आमचे मॅनेजमेंट यांचा आम्ही धन्यवाद देतो प्रचंड मेहनत फायनलची रात्र आपण पाहणार आहोत लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे जास्तीत जास्त गोट्याबाई सांगतो 4 ला तरी सुरू करा बघूया चांगलं होईल 1:29 फॉर्मॅलिटीज प्रयत्न चांगले केले चौकार 4 मिळतील मात्र जरूर 25 धावेनं पराभूत झाला विचुंबे लढला उत्तर दिलं आणि मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन 2 विकेट आणि खेळी केली 11 मध्ये 26 ठरलेत मॅन ऑफ द मॅच धन्यवाद तर मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार आहोत तत्पूर्वी सर्वांचा निरोप घेतो फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक वर्ग धन्यवाद आजची रात्र इथे समाप्त झाली आणि अजयला देतोय आपण मॅन ऑफ द मॅच अभिनंदन टीम उसाटणे आभार मानूया विचुंबे आपण सुद्धा सहभागी झालात सर्वांचं सुजय खोपकर यांच्या शुभास आम्ही देतोय अजयला मॅन ऑफ द मॅच आणि आजची रात्र इथे संपन्न झाली धन्यवाद अजय या आपण यस सत्यवान काकडे यस के 3 ला रिपोर्टिंग करायचे आपण लक्ष असू द्या 3 ला काही करून रिपोर्टिंग करायचे अन्यथा कपात केली जाईल